हाय जे बी मित्रांनो, सकाळी टाइम सांगितल्याप्रमाणे मी आज थोडं लवकर लाईव्ह आलोय. आजचा विषय आहे आपला आवाढव्य खर्च, त्याच्यावरती नियंत्रण कसं करायचं आणि मागच्या काही चालीरीतीनुसार चालत आलेली परंपरा, त्यामध्ये आपल्याला काही बदल करता येतील का, किंवा झाले तर त्याच्यामध्ये कोणाचं काही नुकसान होईल का किंवा कोणाचा फायदा होईल का, यावर तुम्ही कमेंट करून नक्कीच प्रतिक्रिया द्याव्यात. मी असं म्हणणार नाही की माझा व्हिडिओ कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. मी त्या भानगडीत पडत नाही, कारण मला आपणास जे जे ठावे ते इतरांना सांगावे, त्याप्रमाणे मी जे काही विचार करत आहे बऱ्याच गोष्टीचा, त्याच्या बाबतीमध्ये आज बोलणार आहे. आपला खर्च, शेतकऱ्याचा खर्च किंवा सर्वसाधारण कुटुंबातील श्रीमंताचा किंवा जे उद्योजक आहेत, राजकारणी आहेत, त्यांच्या बाबतीत बोलत नाही आहे मी, कारण त्यांच्याकडं तसं उत्पन्नाचे साधनं असतात. परंतु शेतकरी किंवा शेतमजूर किंवा भूमिहीन जे ग्रामीण भागातून येत असतात, त्यांच्याबद्दल आजचा विषय आहे. आपण खर्च कसा कमी करायचा आणि आपला खर्च कुठं वाढत आहे, आपण याच्यावर नियंत्रण केलं तर चालेल का. तर सुरुवात करू. भूक लागली की ज्वारीच्या कणसावर लिहितो मी. भूक लागली की ज्वारीच्या कणसावर लिहितो मी. बाणाने घायाळ झालेल्या राजहंसावर लिहितो मी. बाणाने घायाळ झालेल्या राजहंसावर लिहितो मी. फुरसत भेटली तुम्हाला, फुरसत भेटली तर फुरसतीने विचार करा मित्रांनो. फुरसत भेटली तर फुरसतीने विचार करा. माणूस म्हणून खरा माणसावर बोलतो मी. माणूस म्हणून माणसावर बोलतो मी. चला सुरुवात करूया. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष त्यांनी लाईव्ह बघत आहेत. आपले ही प्रल्हाद पाटील हडसणीकर, आपले मनापासून आभार. जय जिजाऊ. मुंबईवरून साळवे साहेब बघत आहेत. आपणासी जय भीम. आणि अजून बरेच जण जुटत आहेत. सर्वांना जय भीम, जय जिजाऊ. आणि हो, आज सकाळीच 12 ते 1च्या दरम्यानमध्ये माझ्या एका मित्राचा फोन आला होता आणि तो म्हणला की नरवाडे, तुम्ही जय जिजाऊ आणि जय भीमच घालता, पुढं काही घालत ना, महापुरुषांचे नाव घेत ना. तर कसं आहे, दोन घेण्यामागचं कारण, जिजाऊ म्हटलं की स्त्रियांमध्ये जे चेतना निर्माण केली, जय ज्योती, सावित्रीमाई आणि जिजाऊ रमाईनी, म्हणून मी जिजाऊंचा जय जिजाऊ घेतो. आणि मी जिजाऊंचं बरंच चारित्र्यही वाचलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे जी ऊर्जा निर्माण होते, म्हणून आपण जय भीम घेतलाच पाहिजे. आणि इतरही ज्या ज्या महापुरुषांनी समाजासाठी अहोरात्र काम केलं, त्या संपूर्ण महापुरुषांना अभिवादन करतो मी, पंचांग प्रणाम करतो मी. आपलं कसं झालेलं आहे, सुरुवात करतो. आपलं कसं झालेलं आहे, जर एखाद्या गरीब कुटुंबातील मुलीचं किंवा मुलाचं लग्न ठरलं, तर आपण काय करतो, आपण त्या मुलीला, त्या मुलीचे आई वडील फ्रीज देतात, कूलर देतात, कपाट देतात, म्हणजे वॉशिंग मशीन देतात,
बरंच काही वस्तू देतात की आपल्या मुलीला तिच्या घरी गेल्याच्या नंतर काही कमी पडलं नाही पाहिजे. सोलापूर जिल्ह्यातून आमच्या ताई लाईव्ह बघत आहेत. आम्रपालाताई, पंडित नरवाडे, जय भीम आपणासही. मनोज रणपिसे साहेब मुंबईवरून, माझे मार्गदर्शक, रिपाईचे नेते आपणासही क्रांतिकारी जय भीम साहेब. आदित्य नरवाडे साहेब आपणासही जय भीम. आणि आपण जे खर्च करतोय, आता बरेच जण जुटत आहेत. मी आपणा सर्वांना जय भीम. जे येत आहेत त्यांच्यासाठी, जे लाईव्ह बघणार आहेत आणि जे नंतरही बघणार त्यांना सर्वांना जय भीम. आपण जे खर्च करतोय त्या खर्चामध्ये आपण कुठं काटकसर केली पाहिजे. तर मला काय वाटतंय, आपण या विषयासाठी आपण का देतोय आणि का दिला नाही पाहिजे. आपण जे मुलींना किंवा लग्नामध्ये मित्रपरिवार, पाहुणे यांच्याकडून जे आपण कपडे रूपात काही भेटवस्तू आपण जे देतोय ते का देतो. तर दिल्या तर का दिल्या पाहिजे आणि नाही दिल्या तर का देऊ नये. मी या दोन्हीवर बोलणार आहे. जर तुम्हाला पटलं तर तुम्ही ॲक्सेप्ट करा किंवा तुम्हाला पटत नसेल सोडून द्या. माझं काम आहे, मला जसं पटतंय किंवा त्याच्यात काही बदल झाला पाहिजे त्या विषयावर बोललं पाहिजे. आपण थोडंसं आपण ज्या मुलीचं लग्न ठरते तर आपण त्या मुलांना काही ज्या भेटवस्तू देतात मुलीचे आईवडील, तर याच्या मागची पार्श्वभूमी पाहूत आपण, का देतो आणि का दिल्या जात असतील मुलींना. तर आपण आजचा काळ 2024च्या तुलनेनुसार आपण जर 50 वर्ष मागे गेलो तर बऱ्यापैकी आपला समाज म्हणून किंवा विशिष्ट मी एका समाजाबद्दल बोलत नाही आहे. आपला समाज जे महाराष्ट्रात राहतो तो समाज बऱ्यापैकी 50 वर्षाखाली 60 वर्षाखाली बराच गरीब होता. आणि बऱ्याच कुटुंबामध्ये बऱ्याच अशा लोकांना, बऱ्याच परिवारांना खायची, राहायची, घराची सोय होत गेली नाही. मग काय करायचे, जर एखादा त्या मुलीचा वडील, त्यावेळेस हुंड्याची पद्धत होती, हुंडा का दिला जात होता आणि आता हुंडा कमी कमी होत चाललाय. तर हे कमी होण्याचं कारण काय हे आपण शोधलं पाहिजे. त्यावेळेस आपण 50 वर्षाखाली बऱ्याच आपण ग्रामीण भागामधले आहोत. 50 वर्षाखाली कोणाच्या घरी स्लॅब बांधकाम झालेलं घरामध्ये असा ज्याच्या घरी 8-10 रूमा प्रत्येकाच्या घरी होत्या का हो? तर मला तरी वाटते नाही. पण आत्ताच्या या 20 ते 30 वर्षाच्या कालावधी जर आपण विचार केला तर बराच आपला समाज, मी केवळ आणि केवळ पुन्हा विचार करतोय, पुन्हा बोलतोय की मी विशिष्ट अवधूत वानकडे, पळसपूरकर, पाटील, जय जिजाऊ, जय भीम, आपला जो समाज आहे, मी एका समाजासाठी बोलतच नाही आहो. माझे भाऊजी नांदेडवरून बघत आहेत, आपणाशी जय भीम. आपला समाज, मी विशिष्ट एक जात म्हणून मी बोलत नाही आहो. महाराष्ट्रामधील जो समाज आहे 50 वर्षाखाली 60 वर्षाखाली जो गरीब होता तो समाज आज गरीब राहिला नाही. बऱ्यापैकी त्याची थोडीशी तुलना बदलली, थोडा त्याच्यात बदल झालाय. ज्याच्या घरी 2 रूमा होत्या त्याच्याकडे आज 4 रूमा झाल्या, 6 रूमा झाल्या, 7 रूमा झाल्या. तर बदल होत आहे. तर मला सांगायचं काय आहे की आपण आपल्या मुलीला त्या काळात जे भांडेकुंडे देत होतो तो काळ गरिबीतला होता. म्हणून आपली जर एखादी त्या घरी मुलगी गेली तर त्या काळामध्ये भांडे जे आज आपण त्याला वेगळ्या रूपामध्ये कूलर, फ्रीज, पलंग किंवा इतर जे काही आपण सामान देतो ते त्या काळाचा तो काळ होता म्हणून आपण ते देत गेलो. परंतु आता तो काळ राहिला नाही असं मला तरी वाटते. आज मुलगा असो की मुलगी असो, प्रत्येकाच्या घरात फ्रीज आहे, प्रत्येकाच्या घरात कूलर आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये लाईट आहे, प्रत्येकाच्या घरात पंखा आहे. मग आज ही द्यायची खरंच गरज आहे का? बरं, मी एवढे बोलतो कशासाठी की जर यदा कदाचित हे 2 कुटुंब जसे प्रेमाने एकत्र येतात
एका जागी नांदतात, परंतु काही कारणास्तव जेव्हा यांच्यामध्ये दुरावा निर्माण होतो तेव्हा मात्र त्या आपण ज्या दिलेल्या वस्तूची आठवण होते आणि मग त्या वस्तू आपण एकमेकाला देण्या घेण्याची बातचीत चालते. म्हणून मला असं वाटते की येणाऱ्या काळामध्ये कोण्याच मुलीच्या बापाने मुलाकडे एकही रुपयाची वस्तू देऊ नये. तो काळ आपण मला सांगा, मुलगी जर डॉक्टर असेल तर ती मुलगीचे आई वडील शेतात 3 एकरवाल्याला, खरं सांगा बरं, ते डॉक्टर मुलगी, इंजिनियर मुलगी, वकील मुलगी, जे काय IT मध्ये गेलेली मुलगी, ते खरंच सांगा, तुम्हीच सांगा, ते देतील का हो 2 एकरवाल्याला किंवा बेरोजगाराला? देणार नाही. ते जर मुलगी बेरोजगाराला जर देत असतील, त्या जर मुलाकडं भांडवल नसेल आणि तुम्ही जर त्या मुलाला जर ती मुलगी देत असाल तर या ज्या वस्तू आहेत तर तुम्ही त्या मुलाला दिल्या पाहिजे, मला असं वाटते. पण आपलं झालं कसं, आपण लेवल बघायलो आणि लेवल पाहिल्याच्या नंतर पुन्हा आपण त्याच वस्तू देतो. या कुठंतरी वस्तूबद्दल मला बोलायचं नाही. मुळात मुद्दा काय आहे की त्याही घरी त्या आहेत, आपल्या मुलीला तिथं सुख मिळणार आहे, त्या वस्तूमुळं काही नाही होणार. तुम्ही तिच्याबद्दल जर काही टाकायचं असेल तर हा काळ बँक बॅलन्स आहे. तुम्ही 4 लाख 5 लाख FD करून टाका त्या मुलीची. आणि राहिला विषय पाहुण्या रावळ्याचा. आपण काय करतो, आपल्या जर एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न राहिलं तर आपण 100, 200, 500, 1000, 2000ची वस्तू घेऊन जातो आणि आताचं फॅशन सुरू झाले की फोटो घेऊन जायचा. तर मला वाटते, जरी आमच्या चर्चा होतात चळवळीमध्ये, ज्यावेळेस आम्ही फिरत असतो, जर सहज विषय निघला लग्न झाल्याच्या नंतर काय जास्त, ते माझे मित्र म्हणतात मला 50 फोटो आले, कोणी म्हणते 100 फोटो आले. आमचे एकतर माझे मित्र राजेश नरवाडे दगडवाडीचे आहेत, माझे भाऊच, त्यांना किमान 125च्या पुढे आहे की ना नुसते फोटो आलेत, त्याचा साक्षीदार मी आहे. आता मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, अन्य महापुरुष, जर एकाच घरामध्ये 100, 125 जर फोटो त्याच महापुरुषाचे येत असतील तर कुठं ना कुठं तरी मला सांगा, तुम्ही जे भेट दिली वस्तू ते एका जागी बसत नाही का, ती एका जागी राहत नाही का, तिचा उपयोगात येत आहे का तुम्ही दिलेली वस्तू? तर मला तरी वाटते ती येत नाही. तर त्यामुळे एक तर तुम्ही जर द्यायचंच असेल तर सरळ सरळ मी सांगतो, एक तर आर्थिक बाबतीत द्या, पैसे द्या, किंवा तुम्ही देऊ नका, परंतु त्या लग्नाला ज्या मुलीकडल्या किंवा मुलाकडल्या आईवडिलांनी, भावांनी, सगळ्यांनी बोलवले, पण लग्नाला जा. कारण आपण लग्नाला गेलं पाहिजे, वस्तू घेऊन जा अथवा न जा, परंतु लग्नात जा, भेट द्या, भेटीगाठी करा. माणसासोबत काहीच येणार नाहीये. प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाकडे वस्तू भरपूर झालेल्या आहेत, मला तरी वाटते. पण तुम्ही लग्नाला एकमेकाच्या जा, आवाढव्य खर्च करू नका, कारण हा येणारा काळ हा फार खतरनाक जाणवत आहे. आत्ताच्या या परिस्थितीनुसार हा काळ फार भयानक होणार आहे. शेतीचे नुकसान चालू आहे. आता बघा, आजचं सकाळपासून इतकं ऊन होतं, भयानक उन्हाचा पारा असा, सूर्य असा तपत होता, आणि 4 वाजले, 4च्या नंतर असं वाटायला लागलं की आता किती पाऊस येते की. सर्व शेतकरी चिंतेत झाला. आधी ऊन असल्यामुळं कास्तकार शेतात, शेतकरी मजूरदार काम करत नव्हते की असं त्या उन्हामुळं, आणि संध्याकाळून चेंज झाली, वातावरण चेंज झालं आणि पावसाचं वातावरण तयार झालं. सोयाबीन निघायला तयार नव्हतं, आणि आपल्याला एवढंही होऊन आपण पहिलेच आपण याच्यामध्ये आहोत, दुविधा मनस्थितीमध्ये आहोत. आपल्यावर निसर्ग कोपलेला आहे आणि आपण खर्च करतोय. आपण खर्च टाळला पाहिजे. मी पोटतिडकीने का सांगतोय, कारण मी भोगत आहो, मी बघत आहो. आपण खर्च कुठं करत पाहिजे. खर्च करायचा असेल, मला वाटतंय प्रत्येक गावामध्ये बुद्ध विहार आहेत,
त्या बुद्धविहारामध्ये 2-4 हजार 5-6 हजाराचे जर त्या लग्नावाल्या व्यक्तींनी जर तिथं पुस्तकं घेऊन ठेवले तर त्याचा तरी फायदा होईल. येणाऱ्या ते लहान लहान मुलं आहेत ते पुस्तक तरी वाचतील, मला असं वाटते. पण आपण फोटो आणतोय, फोटो घरी आणून तसेच राहतात. त्याच्यासाठी तुम्ही फोटो नका नेऊ. लग्नाला जा, जरूर जा, प्रत्येकाच्या लग्नात जा. किंवा कुठली दुसरं आपण कोणती स्टीलची कळशीच नेतो, कोणता डब्बा नेतो, हे प्रत्येकाच्या घरात आजच्या तरी घडीला आहे, आज आहे, प्रत्येकाकडे या गोष्टी आहेत. मला हेच म्हणायचं आहे, आज प्रत्येकाकडं आपल्या कुवतीनुसार आपल्याकडं आहे, पण आपण आवाढव्य खर्च कमी करावा आणि सेव्हिंग करावी. आपल्याकडे जर काही उरत असेल तर आपण त्या मुलीच्या नावावर जे काय आपण तिला 2 लाख 2.5 लाख रुपयाचं भांडवल देतो, सामान देतो, तेच 2-2.5 लाख रुपये त्या मुलीच्या तुम्ही FD करा आणि 10-12 वर्षाचे फिक्स करा. तेच पैसे तिच्या मुलीला, तिच्या सुखादुखा, तिच्या नवऱ्याला, तिच्या परिवाराला, किंवा इमर्जन्सी तुम्हालाही पुन्हा तेच पैसे आई वडील म्हणून तुम्हालाही कामा येऊ शकतात. तुमच्या सुखादुखातून तुम्हीही बाहेर निघू शकता, असं मला वाटते. आता मला सांगा, जर समजा एखाद्या मुलाच्या इकडे फ्रीज असला आणि मुलगीचं लग्न झाल्याच्या नंतर मुलीचा वडील तिला फ्रीज देतो, एका घरात 2 फ्रीज होतात. मला सांगा, आज 13 रुपये ते 14 रुपये युनिट लाईट बिल आहे. एका महिन्याला 500-600 रुपये लाईट बिल येते. ग्रामीण भागात, शहरात भाग सोडून द्या, शहरात जास्तच येते, कारण ग्रामीण भागापेक्षा शहरामध्ये दिवसभर लाईट जळते. तर 2 फ्रीज, 2 कूलर, एक्स्ट्रा जर सगळ्या जर वस्तू वाढत असतील तर एक तर शहरामध्ये जागा कमी, त्याच्यामध्ये ह्या वस्तू पुन्हा बघ त्या वस्तूकडं लक्ष राहत नाही आणि मग त्या वस्तू बेभावात विकाव्या लागतात. मग काय फायदा त्या गोष्टीचा? म्हणून म्हणतो तुम्ही खर्च करू नका, होता होपर्यंत तुम्ही पैशाची सेव्हिंग करा. येणारा काळ हा फार खतरनाक आहे, मला एवढंच सांगायचं आहे. पैशासोबत काय कमावायचं आहे आपल्याला? माणसं कमावा. जर एखाद्या मित्राचा वाढदिवस असेल, मी माझा स्वतःचा वाढदिवस मी बघितलाय, माझ्या मित्राचे वाढदिवस मी बघतो. जर माझ्या मित्रांना मीही विनंती करतो, जर माझ्या वाढदिवसाला यायचं असेल तर तुम्ही रिकाम्या हाताने या, काही वस्तू आणू नका. रमेश नरवाडेचा जर कदाचित उद्या वाढदिवस असेल तर तुम्ही मला केक नाही आणला किंवा हार नाही आणला किंवा कोणती अन्य एखादी वस्तू नाही आणली, मी तुमच्यावर रागावणार नाही किंवा तुम्हीही कोणावर रागावू नका. त्याने काय होईल, जर तुम्हाला जर खरंच जर तुमच्या मित्राची जर फिकर असेल, 50 जण जर तुम्ही येत असाल, वर्षाला त्याचा वाढदिवस एकटा असतो, आणि जर तुम्ही 50 जण असाल आणि 50 जणांना जर 100-100 रुपये जर दिले तर त्याच्या नावाची तुम्ही एक LIC काढा आणि त्या 5,000च्या 50 पोरामध्ये जर 50 मित्रामध्ये जर 5,000 झाले आणि जर त्या मित्राची जर तुम्ही तुमच्या 5,000ची LIC जर काढली तर 10 वर्ष जर LIC राहिली तर येणाऱ्या काळात त्याचं कुटुंब ऑटोमॅटिक थोडंसं स्तर उंचावून त्याचा. पण केक नेऊन तरी काय करतो आपण? काय करतोय? एखाद्या माझ्या मी बऱ्याच पाहतोय मित्राकडं, त्यानं एखाद्या जर मित्राचा केक राहिला तर 10, 15, 20 केक येतात. अहो, आपण नुसता केक थोडासा कापतो, ते केक जशाला तसेच बाजूला, कोणीच खात नाही. ते म्हणते मी खात नाही, आणणारे सुद्धा खात नाहीत. आणि तो बर्थडे बॉय असतो, ज्याचा वाढदिवस असतो, तो तर खातच नाही. ते म्हणते आताच खाल्ला, ते म्हणते आताच खाल्ला. म्हणजे आपण नेमकं करतोय काय? या गोष्टी तुम्ही टाळा. दुसरा विषय मित्रांसाठी हे होता, तुम्ही बर्थडेमध्ये जर तुम्हाला खरंच पैसे द्यायचे असतील तुम्ही 100च द्या. जर तुमच्या पद्धतीनं 50 द्या, 200 द्या, जशी तुम्हाला वाटलं तुमच्या मित्राला काही सेव्हिंग करायची असेल तर त्याच दिवशी तुमच्या सर्वांच्या समक्ष मीही त्यामध्ये सामील आहे. जर येणाऱ्या काळात जर माझ्या कोण्या वाढदिवस माझ्या मित्राचा असेल तर मी त्याला 5-50 रुपयाचा हार नेण्यापेक्षा, 100 रुपयाचा केक नेण्यापेक्षा, 100 रुपयाचा फोटो नेण्यापेक्षा, त्याच पैशामध्ये जर त्याची जर इच्छा असेल, सर्वांची इच्छा, तर मी त्याला 50 ते 100 रुपये देऊन, सगळ्यांनी आपण देऊन त्याची 5-10 हजार रुपयाची LIC काढली पाहिजे. जर 10-20 वर्षाची जर LIC राहिली तर त्याच्या येणाऱ्या काळात मित्राच्या नानं, खरंच सांगा, जर तुम्ही जर त्याची LIC काढून, तो तुमच्यापासून दूर जाईल का हो? तो मित्र कदापि जाणार नाही.
माणसं जोडा, याच्याने एक तर आपण मित्र जुटणार आहोत आणि एक आपला आर्थिक स्तरही थोडा उंचावणार आहे आणि आवाढव्य विनाकारण खर्च कमी होणार आहे, असं मला तरी वाटतं. म्हणून म्हणतो की आपण विनाकारण खर्च टाळावा, असं मला तरी वाटतं. आता बघा, माझा बोलायचा प्रयत्न होता, मला जसं सुचलंय आणि मी रोजच्या रोज मी ठरवलेलंच आहे की मी रोजच्या रोज एक नवीन विषय घेऊन येणार आहे, परंतु मी कुठला विषय घेऊन येणार आहे तो मात्र जाहीर करणार नाही. मी ज्यावेळेस काल 9ला आलो होतो, आज 8:30 वाजता आलो. कारण कसं, माझ्या मित्रांनी मला 4-5 जणांनी फोन केले आणि सांगितलं की नरवाडे साहेब तुम्ही 9ला यायला थोडासा वेळ जास्त होतोय, तर 8:30ला या किंवा 8ला या. तर मी म्हटलं आपण 8:30चा टायमिंग ठेवू. म्हणून मी येतोय. उद्याला सुद्धा एक नवीन विषय घेऊन येईल आणि तो सुद्धा आपल्या फायद्याचाच असणार आहे. मला खात्री आहे की आपण या गोष्टीत नक्कीच तुम्ही विचार कराल. केक होता होपर्यंत केक कोणी कापायला पाहिजे? ज्याच्या घरात लहान मुलं आहेत, म्हणजे लहान मुलाचा वाढदिवस आहे, त्याच्या गल्लीमध्ये त्याच्या घरी जर 5-10 जर मुलं जमत असतील लहान, तुम्ही त्याच्यासाठी एखादा केक आणा. आणि दुसऱ्या काही वस्तू, लहान लेकराला केक खायची आवड असते, तुम्ही लहान मुलाचा केक आणा. पण लहान मुलाचा केक आहे म्हणजे त्याचाही जास्त आहे. आणि सर्वात महत्त्वाचा एक मी लग्नाचा विषय राहून चालला होता, तो परत रिपीट करतो, एक राहिला होता. म्हणजे नंतर या लग्न आवाढव्या खर्चावर परत मी काय लाईव्ह येऊन सांगणार नाही. आपण ज्या वस्तू नेणार आहोत, जसे मी फोटोचा विषय सांगितला, त्या नवरीचे आईवडील किंवा नवरदेवाचे आईवडील जे आपल्याला कपडे घेत असतात, बरोबर ना, कपडे घेत असतात, तर ते कपडे देणाऱ्याने देऊ नये आणि स्वीकारणाऱ्याने स्वीकारू नये, असं मला तरी वाटते. त्याच्या मागचे 2 कारण आहेत. लग्नाला जा, आम्ही तीनदा करतो, आशाने काय तुम्ही काय म्हणशाल, लग्नाला कोण येईल, आहेरच नसल्यानं. आहेरामेर मला सांगा, जर समजा माझ्या मुलाचं उद्या लग्न आता ठरले, फॉर एक्झाम्पल, आमचे राहुलदाजी लगेच आमची मस्करी घेतील या विषयावर. एक विषय म्हणून सांगतो, माझ्या मुलाच्या लग्नामध्ये मी जर राहुलदाजीला, गौतमदाजीला मूळ पत्रिका दिली, आता राहुलदाजी नोकरीवाले आहेत, माझी बहीणही नोकरीवाली आहे, आमचे गौतमदाजी एक आता खूप मोठे चांगले एक आहेत, विचारवंत आहेत. आता माझ्या मुलाच्या लग्नात खरंच सांगावं, ते 50, 100, 200 रुपयाचा, 500 रुपयाचा ड्रेस घालून येतील का? किंवा माझी बहीण येणारी आहे, ते 400-500 रुपयाची साडी घालून येईल का? किमान 2000, 5000, 4000ची तरी साडी नेसून येईल ना. मग मी काय करतो, तिला 200-150 रुपयाप्रमाणे मी सट्टा तयार करतो आणि सट्ट्यामधून सरसगट मी सगळ्यांना ऐकण्याच्या साड्या देतो. ती खरंच सांगा, ती माझ्या बहीण 300-350 रुपयाची साडी नेसल का? नाही नेसू शकत. 200 रुपयाची साडी नेसेल का? मान कशाचा? तुमचा मान कशाचा असला पाहिजे? तुमच्या शब्दाचा. सुखादुखात एकूण एकाच्या, तुम्ही मंगल कार्यालयामध्ये जा, त्याच्या सुखात जा, त्याच्या दुःखात जा, तो मान खरा. एकूण एकाला कपडे देणे म्हणजे हा मान नव्हे. तुम्ही त्या कपड्यावर बसू नका. आणि देणारा, आणि ज्यावेळेस तुम्ही काही द्यावं लागते, तुम्ही नुसते या, तुम्ही 1 रुपयाची वस्तू घेऊन येऊ नका, पण लग्नाला या, एकूण एकाच्या लग्नामध्ये जा. प्रत्येकाने प्रत्येकाच्या लग्नात गेलं पाहिजे. जर एखाद्या श्रीमंत मोठ्या माणसाने जर वाढदिवस केला, तर त्यांनी 4 माणसं घ्या, वाढदिवस नाही केला पाहिजे. त्यांना गरीब गल्लीमध्ये गेलं पाहिजे, ब्लँकेट वाटली पाहिजे, असे वाढदिवस करा. अपंग जिथं असतील त्या अपंगांना तुम्ही काहीतरी द्या. शाळेमध्ये जा, शाळेमध्ये पुस्तक वाटा. तुम्ही असे राजकारणी लोकांनी सुद्धा माझ्या फेसबुकवर बरेच आहेत, राजकारणी लोकांनी सुद्धा असे उपक्रम राबवले पाहिजेत ना. तुमच्याकडून जसं घडतंय तसं तुम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा. तुम्ही त्यांना काहीतरी द्यायचं बघा. मला असं वाटते,
तुम्ही जर ज्या ग्रामीण भागात ज्या शाळेमध्ये जा, एक वही एक पेन द्या, असे वाढदिवस करा ना. आणि लग्नामध्येही तुम्ही एकूण एकाला काही वस्तू न आणता तुम्ही लग्नामध्ये जा आणि ही आहेर पद्धत बंद करा. आहेर पद्धत बंद करा म्हणजे काय हो? अहो, आपण ज्या दुकानामधून जातोय त्या दुकानात आपले वन टाइम 50,000 रुपयाचा सट्टा घेतो, पण ती साडी 200 रुपयाला असते. आणि ते साड्या आजकालच्या ग्रामीण भागातल्या माझ्या माया बहिणी सुद्धा नेसत नाहीत. काय करायला आता? 5-6 साड्या एकत्र जमा करायला आता आणि एक टोपलं घ्यायला आता प्लास्टिकचं. तुमच्या लग्नात आलेल्या साड्या घरी जमा करायल्यात आणि त्याचं एक टोपलं घ्यायला. काय फायदा व्हायला त्या साडीचा? टोपलं घेता येतं. आणि फायदा कोणाचा व्हायला? व्यापाऱ्याचा. आपण व्यापारी श्रीमंत करत आहोत. आणि जर घेतल्या ना, जर समजा तुम्हाला आहेरच द्यायचा आहे ना, मग घ्या ना, मग 500ची घ्या. प्रत्येक जे तुमचे जेवढे नाते गोते त्यांना 1000ची साडी घ्या ना, 1200ची साडी घ्या. ज्या प्रकारे तुमची आई, बहीण, पत्नी, आत्या जशी तुमची नेसते लग्नात, त्याच प्रकारे तुम्ही इतरांनाही द्या ना. तुमच्याकडे जर काही असेल दानत, किंवा तुमच्याकडे जर तेवढी परिस्थिती तुमची सुधारलेली असेल तर तुम्ही ते घ्या. आणि किंवा परिस्थिती कितीही सुधारलेली असेल तर तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही घेऊ नका. पण आपण विनाकारण त्या व्यापाऱ्याला मोठं करून काहीच फायदा नाही. आता तर नवीन, आता मी बऱ्याच जागी, मी खेड्यात लाव, आपल्या साड्या यायल्यात ते शेताना लावायलो आपण, सर्व शेतानं तारकून, पण शेतामध्ये रानडुकरं येऊ नये म्हणून. आता बऱ्याच जणांच्या शेतामध्ये रानडुकरं यायलेत म्हणून ते काय करायले, मग साड्या लावायले. ते एक रानडुकर पहिल्याच्या एका झडक्यात खाली मुंडी घालून यायला, चिचक साड्या फाडून टाकायला. काय मला तरी बोलायचं होतं. असो, सर्वांना जय भीम, जय जिजाऊ. ज्या खूप आज वेळ घेतला. जर माझ्या काही बोलण्यात जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर कृपया मला क्षमा करा. परंतु माझा बोलण्याचा हेतू एकच आहे की येणारा काळ हा फार खतरनाक आहे आणि आपण त्या काळामध्ये जर वागायचं असेल तर पैशाशिवाय काही हे नाही. जसे आपण पैसे कमावतात तसे माणसंही कमावाल अशी मी अपेक्षा आपल्याकडून बाळगतो. आणि जाता जाता 1-2 ओळी गातो आणि 2 ओळी म्हणून थांबतो. वैराने वैरपण वाढते, नका करू भाषा ती युद्धाची. वैराने वैरपण वाढते, नका करू भाषा ती युद्धाची. प्रेमाने विश्वाला जिंका, शिकवण आहे तथागत गौतम बुद्धांची. जय भीम, नमो बुद्धाय.